मंगळूर येथील मुला मुलींच्या वसतिगृहासाठी 2015-16 मध्ये 6 कोटी रुपयाची प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी दिली आणि त्या मंजुरीनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 यांनी या इमारतीचं बांधकाम पूर्ण करून 7 एप्रिल 2017ला या दोन्ही मुलींचे वसतिगृहाच्या इमारती 5,88,08,28 रुपये खर्च करून अद्ययावत इमारती, सर्व सोयीयुक्त इमारती अशा बनवून आदिवासी विकास विभागाच्या ताब्यात दिल्या। आदिवासी विकासाच्या मोठ्या वल्गना, मोठ्या योजना, मोठ्या घोषणा केल्या जातात आणि कोरपना तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना विद्यार्जन व्हावं, शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून शासनाने 6 कोटी रुपये दिले आणि त्या 6 कोटीचे ज्यांच्या ताब्यात या इमारती देण्यात आल्या होत्या आदिवासी विकास विभागाच्या, जर कुंपणच शेत खात असेल तर उत्पादन कुठून होणार? या इमारती अस्ताव्यस्त लावारीस पडलेल्या आहे। 19 पर्यंत या इमारती अद्ययावत होत्या, सर्व काही चांगल्या होत्या। उद्घाटन लवकर होईल, आदिवासीच्या मुलांच्या ताब्यात मिळेल, या ठिकाणी वसतिगृहामध्ये सर्व सोयी मुला मुलींची होईल अशी अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षा भंग झालेली आहे। या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था आहे। लाखो कोटी अवधी रुपयाचे सर्व साहित्य चोरीला गेले। या ठिकाणी बेसिंग, या ठिकाणी बांधलेले बाथरूम, शौचालय, मनोरंजन केंद्र, AC, फॅन सर्व चोरीला गेलेले आहे आणि याला जबाबदार आदिवासी विकास विभाग आहे। ज्यांच्या ताब्यात हे इमारती दिल्या होत्या त्यांनी दुर्लक्ष केलं, परिणामतः येथील इमारतीची लावारीस आणि अस्ताव्यस्त पडलेली आहे। याबद्दलची चौकशी करावी, यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज या ठिकाणी आमचे तालुक्याचे अध्यक्ष शरदजी जोगी, परवीनजी काकडे, सुनील, या महावीर, करण सिंग हे सर्व मंडळी या ठिकाणी आली आणि आम्ही या ठिकाणी जेव्हा इमारतीचं आखो देखा हाल दिला, आमच्या पत्रकार बंधूंनी याचं चित्रीकरण कॅमेऱ्यामध्ये कैद केलं। किती चांगलं काम झालं आणि हे इमारत विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे का नवीन प्रेमी युगलांच्या आश्रयस्थान आहे की निवड जुगार खेळणारवाले, दारू पिणारे यांच्यासाठी इमारती सरकारनं बांधून दिल्या? याचा प्रश्न प्रशासनानेच सोडवावा आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी। येत्या 15 दिवसात या इमारतीच्या बाबतीमध्ये चौकशी करून कारवाईची भूमिका शासनाने घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही येत्या ऑगस्टमध्ये आंदोलन छेडू आणि हे इमारत आदिवासी विद्यार्थ्यांना लवकरात लवकर उपलब्ध झाली पाहिजे अशी मागणी करत आम्ही माननीय प्राजक्तजी तनपुरे मंत्री महोदय, पालकमंत्री विजयजी वडेट्टीवार साहेब, माननीय खासदार बाळूभाऊ धानेकर, आमदार सुभाषभाऊ ढोटे यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे। आयुक्त आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे देखील चौकशीची आम्ही मागणी करणार आहोत।